हॅलो फ्रेंड्स. मित्रांनो, मागील काही दिवसाआधी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती लातूर GMC म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर यांच्याकडून. तर त्या जाहिरातीमध्ये अ, आता काही शैक्षणिक सुधारणा म्हणजेच पात्रतेमधील जे इतर शैक्षणिक अर्हतेबद्दलची ही प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी काढण्यात आलं आहे त्यांच्याकडून. 24 ऑगस्ट 2026 रोजीच आहे मित्रांनो हे. तर यामध्ये तुम्ही बघू शकतात मित्रांनो, जे काही शैक्षणिक अर्हतेमध्ये बदल आहे ते आपण सविस्तर यामध्ये पाहूयात. त्याआधी तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे फॉर्म जर तुम्हाला भरायचा असेल तर 20 ऑगस्ट पासून हे फॉर्म भरण्याला सुरुवात झालेली आहे आणि ह्याची लास्ट डेट अशी आहे की 10 सप्टेंबर पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकतात मित्रांनो. यामध्ये जागा सुद्धा चांगल्या आहेत. शिपाईसाठी या ठिकाणी 10 जागा आहेत मित्रांनो. या शिपाई पदासाठी बाह्य विभाग सेवक यासाठी 5 जागा आहेत आणि कक्ष सेवकसाठीच्या या ठिकाणी 36 एवढ्या जागा आहेत मित्रांनो. जागा सुद्धा छान आहेत. लातूरमध्येच आपल्याला ही नोकरी आहे आणि सरकारी परमनंट नोकरी चांगली आहे मित्रांनो. पगार सुद्धा चांगला आहे आणि सोबतच यासाठी 10वी उत्तीर्ण असायला पाहिजे तुम्ही. शैक्षणिक पात्रता अशी आहे या तिन्ही पदासाठी मी जे सांगितलं तुम्हाला ते. तर आता सविस्तरमध्ये ही जाहिरात आपण पाहून घेऊत मित्रांनो. यामध्ये नेमकं कोणते बदल, कोणती सुधारणा या ठिकाणी करण्यात आली आहे तर हे आपण बघून घेऊत मित्रांनो. आता ह्यामध्ये सांगण्यात आलं आहे GMC लातूर येथील गट ड म्हणजेच गट ड या क्लासमधले हे पद आहेत मित्रांनो. एकूण या ठिकाणी 79 पदांसाठीची सरळ सेवेने भरती जाहीर करण्यात आली होती 20 ऑगस्ट 2026 रोजी. तर ह्यामध्ये या जाहिरातीमध्ये मित्रांनो शुद्धीपत्रकानुसार खालील काही सुधारणा करण्यात येणार आहेत. तर त्या सुधारणा तुम्ही बघू शकतात. ह्या सुधारणा आहेत मित्रांनो शैक्षणिक अर्हतेबद्दलच्या सुधारणा आहेत हे. तर ह्या जाहिरातीमध्ये असं सांगितलं होतं सर्वांसाठी 10वी उत्तीर्ण पाहिजे असं या जाहिरातीमध्ये सांगितलं होतं. परंतु त्याऐवजी आता त्यांनी त्यामध्ये काही चेंजेस केले आहेत. तर ते चेंजेस तुम्ही बघू शकतात. आता ह्यानुसार चेंजेस आहेत. जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्ध 20 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्णतः धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे हे खाली जी शैक्षणिक अर्हता दिलेली ज्या त्या पदासाठी वेगवेगळी असणार आहे आता सध्या. आणि ह्याच्यामध्ये असा पॉईंट सांगितलाय की मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. ठीक आहे. आता एकेका पदासाठी काय सांगितलं त्याबद्दलचं बघून घेऊ यामध्ये. तर पहिला जो पद आहे ना मित्रांनो कक्ष सेवक, दुसरा पद या ठिकाणी बाह्य रुग्ण विभाग सेवक आणि तिसरा पद आहे शिपाई. तर ह्या तिन्ही पदासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता 10वी पास उमेदवार इथं अर्ज करू शकतात. जागा सुद्धा छान आहेत. तुम्हाला आता जागा सांगितल्या. शिपाईच्या या ठिकाणी 10 आहेत. ह्या ठिकाणी बाह्य रुग्ण विभागचे 5 आहेत आणि कक्ष सेवकचे चांगले जागा आहेत. 10 या ठिकाणी जागा आहेत. 36 जागा आहेत सॉरी. आता पुढे बघू शकता तुम्ही चौथा जो माळी पद आहे ना तर ह्यासाठी तुम्ही 10वी पास असायला पाहिजे. सोबतच तुम्हाला काय सांगितलंय तसेच शेतकी विद्यालयाचा फलोत्पादन म्हणजेच शेतकी विद्यालयाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे या ठिकाणी. म्हणजेच हे एक्स्ट्राच या ठिकाणी माळीसाठीच आहे. आणि स्वयंपाकी या पदासाठी काय सांगितलंय तर 10वी पास असणे आपल्याला या ठिकाणी पण सुद्धा आवश्यक आहे. आणि तसेच कमीत कमी 1 वर्षाच्या नोंदणीकृत व्यवसायधारकांचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य. म्हणजे आपल्याला अनुभव प्रमाणपत्र मागितलं या स्वयंपाकी पदासाठी. 10वी तर पाहिजेच, सोबत अनुभव प्रमाणपत्र 1 वर्षाचं पाहिजे. त्यानंतर तुम्ही बघू शकतात एक्स किरण सेवक म्हणजेच एक्स-रे सेवकसाठी काय सांगितलंय इथं 10वी पास पाहिजे, सोबतच विज्ञान विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. म्हणजे सायन्स जे असते आपली विज्ञान विषयासोबत 10वी झालेली पाहिजे. त्यानंतरचा पद आहे प्रयोगशाळा परिचारिका. माध्यमिक शालांत परीक्षा विज्ञान विषयासह उत्तीर्ण असायला पाहिजे मित्रांनो या ठिकाणी. तर विज्ञान सायन्स झालेला पाहिजे तुमचा या ठिकाणी. सायन्स असायला पाहिजे 10वी मध्ये असं त्यामध्ये सांगण्यात आलं आहे. पुढचा जो पद आहे रक्तपेढी परिचारिका. तर ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी 10वी पाहिजे तुम्हाला. विज्ञान विषयासह उत्तीर्ण असायला पाहिजे. म्हणजेच 10वीला विज्ञान पाहिजे तुमचा सायन्समध्ये. आणि पुढचं 9 या ठिकाणी 9 नंबरचं पद आहे अपघात विभाग सेवक. यामध्ये सुद्धा 10वी पास पाहिजे फक्त. आणि पुढे जे आहे सहाय्यक स्वयंपाकी म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी जर सहाय्यक म्हणून आहे तर त्यासाठी 10वी उत्तीर्ण पाहिजे फक्त आणि फक्त. पहारेकरीचा पद आहे पुढचा तर त्यासाठी सुद्धा 10वी पास पाहिजे तुम्ही. आणि त्यानंतर न्हावी या पदाचं साठी बघा न्हावी पदासाठी कोणती या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे तर 10वी पास पाहिजे या. आणि सोबतच ITI झालेला पाहिजे. ITI कोणता पाहिजे तर
केस कर्तनालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण आवश्यक आहे. म्हणजेच ITI पाहिजे तुमचा. कटिंगच्या बद्दलचा जो ITI असतो केस कर्तनालयाचा, तर तो पाहिजे. आणि नंतरचा पद आहे धोबी. तर ह्यासाठी मित्रांनो माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी पास पाहिजे फक्त आणि फक्त एवढंच सांगितलंय. तर आता एक ओव्हरऑल तुम्हाला सांगतो थोडक्यात नेमकं कसा बदल आहे. तर बघा सगळ्यांसाठी तर 10वी पाहिजे. सगळे जे काही पद आहेत तुम्हाला हे इथं फॉर्म भरायचा असेल तर सगळ्यांसाठी 10वी पाहिजे. फक्त या ठिकाणी जो माळी पद आहे ह्याच्यासाठी तुम्हाला माळीचं जे तर अभ्यासक्रम केलेल्याचं प्रमाणपत्र पाहिजे आणि स्वयंपाकीसाठी 1 वर्षाचा अनुभव पाहिजे असं सांगतायत. आणि बाकी एक्स-रे आणि प्रयोगशाळासाठी तुम्ही सायन्स विषय म्हणजे विज्ञान विषय पाहिजे तुमचा 10वी मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे. आणि रक्तपेढी परिचारिका यामध्ये सुद्धा या ठिकाणी विज्ञान विषयाबद्दलचं बोललेलं आहे. आणि नावीसाठी या ठिकाणी ITI केस कर्तनालय पाहिजे तुमचा. बाकी सर्वांसाठी 10वी पास पाहिजे. आणि खूप चांगली जाहिरात आहे मित्रांनो. गव्हर्नमेंट समजा सरकारी नोकरी पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला ही खूप चांगली संधी असू शकते. अवश्य तुम्ही इथं फॉर्म भरा आणि भेटूयात मित्रांनो लवकरच एका पुढच्या माहितीमध्ये. तोपर्यंत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण यासारखे सर्व भरतीचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवू बिलकुल. तर भेटूया लवकरच पुढच्या एका माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.